दिसायला नको, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. मग यात सिम्पटम काय दिसायला लागतात, तर त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल ब्लीडिंग बिटवीन द पिरियड्स, तर यांच्यामध्ये लेडीजमध्ये ॲबनॉर्मल ब्लीडिंग्स व्हायला लागतात. व्हॅजायनल ब्लीडिंग आफ्टर मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे काय, की ॲट एज ऑफ 45 सायकल, तर मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झालेली आहे, तरी तिथे काय होतात, ब्लीडिंग होत आहेत. तर सायकल बंद आहे तरीही प्रॉब्लेम आहेत, ब्लीडिंग्स होत आहेत. तर ॲबनॉर्मल वॉटरी म्हणजे काय, बॉडीतनं वॉटर्स वगैरे जाणं वगैरे, बॉडीतनं वॉटरचा फ्लो वगैरे होणं. ब्लड थिन डिस्चार्ज फ्रॉम द व्हजायना, तर ब्लडचाच प्रॉब्लेम म्हणजे बॉडीतनं ब्लड येत आहेत, जे की पिरियड सोडून आहेत. किंवा मग पेल्विक पेन म्हणजे काय, जे पेल्विक रिजन म्हणजे हा जो पेल्विक रिजन असतो, हे जे आपलं बोन असतं, हे आपलं व्हर्टिबल कॉलम असतं, हे बोन असतं. तर ह्या बोन्स मध्ये ऍक्च्युली ह्या रिजन मध्ये दुखायला लागणं, पेन होणं. आणि इथे काय असतं, ओव्हरी असतं आणि इथे युटेरस असतं, हा युटेरस असतो आणि हे हा आपले हे कमरेचे जे हाडकं असतात ते आहेत, त्याला पेल्विक गडल म्हणतो आपण. तर ते पेन होणं हे त्याचे सिम्पटम्स असतात. आणि मग डिटेक्शन काय होतं, तर डायग्नोज केलं जातं. डायग्नोज विथ द पॉप मियर टेस्ट, अँड ह्या 2 टेस्ट आहेत. तर आपला सिंपल डॉक्टर ही टेस्ट करून तो अल्ट्रासोनिक वर तो बायोप्सी करतो, म्हणजे ते ऍक्च्युली तिथून ते बघूनही घेतो आणि तिथे डिसाईड करतो की काय प्रॉब्लेम्स आहेत. मग ट्रीटमेंट काय केलं, तर मग माहिती आपल्याला कॅन्सरला केमोथेरपी, रेडिएशन माहिती असेल ना हे. केमोथेरपी केली जाते म्हणजे तुम्हाला भरपूर केमिकल्स दिले जातात. रेडिएशन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये रेडिओ एलिमेंटचं रेडिएशन सोडलं जातं. तर अशा प्रकारे किंवा सर्जिकल एक प्रोसिजर केली जाते, त्याला म्हणतात रिमूव्हल ऑफ युटेरस. त्याला काय म्हणतात, हिस्टेरेक हिस्टेक्टोमी. कनेक्टेड आहात का? हो सर. हे बघा, हे हिस्टेरेक्टोमी फेमस आहे, म्हणजे तुम्ही आपलं ऐकत असाल की पिशवीचं ऑपरेशन वगैरे, तर हे हिस्टेरेक्टोमी असतं. डॉक्टर शेवटी निर्णय घेऊन टाकतो की सर्जिकल ऑपरेशन करू आपण आणि युटेरसला काय करू, रिमूव्ह करून टाकू. तर युटेरसला रिमूव्ह करणं म्हणजे काय, गर्भपिशवी काढून टाकणं. मला वाटतं एक नॉर्मल एक जनरल प्रत्येकालाच ऐकलेला हा वर्ड असतो की गर्भपिशवीचं ऑपरेशन वगैरे. तर हे गर्भपिशवी काढून टाकणं हाही एक प्रॉब्लेम असतो कधी कधी, किंवा असं याचा अर्थ नसतो की कॅन्सरच असतो, पण गर्भपिशवीला काही आता मेनोपॉज आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बंद आहे आणि त्याच्यामुळे जर पेन होत आहे, तर डॉक्टर जनरली काय करतात, तर गर्भपिशवी काढून टाकतात. सिंपल. त्याचा काही यूज नाही तर ती गोष्ट डॉक्टर काढून टाकतात. तर जनरली भरपूर लेडीज मध्ये तुम्ही बघितलं असेल, ऍट एज ऑफ 50 वगैरे गर्भपिशवी काढून टाकतात. तर वजायना मग आता आपलं इथपर्यंत संपला युटेरस. युटेरस मध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय सांगितल्या, फंडस, बॉडी, सर्विक्स, 3 लेअर. 3 लेअर मध्ये महत्वाचा लेअर इंडोमेट्रियम. इंडोमेट्रियम मध्ये भरपूर ब्लड आणि ग्लँड्स असतात आणि तोच कामाचा असतो इथे. नंतर वजायना. वजायना वॉल, युटेरसची वॉल जी संपत्ती, तिथून बाहेरचा पोर्शन, एक इंटरनल पोर्शन, त्याला वजायना म्हणतात. वजायना इज अ ट्युबुलर पोर्शन. ऍक्च्युली तो ट्यूब सारखा पोर्शन असतो. फिमेल कॉपुलेटिव्ह ऑर्गन असतो. फिमेल कॉपुलेटिव्ह ऑर्गन म्हणजे काय, तर तिथे काय आहे की तिथे स्पर्मला रिसिव्ह केले जातात, त्याला कॉप्युलेशन म्हणतात. तर त्याची लेंथ किती असते, 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ असतो. इट लाईज बिटवीन द सर्व्हिक्स अँड व्हेस्टिब्यूल. तर तुम्हाला सांगितलं होतं व्हेस्टिब्यूल्स, तुम्हाला डायग्राम दाखवली होती, ओपनिंग बाहेर एक्सटर्नल, तिला व्हेस्टिब्यूल म्हणतात. आणि युटेरसचं सर्व्हिक्स, यामध्ये ट्यूब असते, तिला आपण म्हणतो वजायना. 7 to 8 9 सेंटीमीटर मध्ये असते आणि याला व्हेस्टिब्यूल आणि सर्व्हिक्स मध्ये काय म्हणतात, गॅप्स म्हणतात. तर वजायनल वॉल हॅज इनर म्युकोसल लाइनिंग. तर ह्या वॉलचं काम असतं, म्युकोसल तिथे लाइनिंग असतात. म्युकोसल म्हणजे काय, तर तिथे ह्या ज्या वॉल मध्ये काय असतात, म्युकसच्या ग्लँड्स असतात, ते म्युकस तिथे सिक्रेट करत असतात. म्युकस सिक्रेट केला जातो. द मिडल मस्क्युलर लेअर अँड आउटर ऍडव्हेंटिशियल लेअर. तर अशा प्रकारे 3 त्याचे लेयर्स असतात. पुन्हा सांगतो, हा जो वजन आहे त्याचा जो लेअर असतो तो मधला लेअर असतो म्युकोसा, म्हणजे तो काय करतो, एक म्युकस सिक्रेट करत असतो. दुसरा लेअर मस्कुलर, त्याच्या बाहेरच्या लेअर मध्ये मसल्स असतात. आणि जो तिसरा लेअर असतो तो ऍडव्हान्टेशियस लेअर असतो, म्हणजे सपोर्टिव्ह लेअर असतो. तर मधल्या लेअरचं काम असतं म्युकस म्हणजे एक लिक्विड सबस्टन्स तयार करणं, जे की केव्हा काम येतं, कॉप्युलेटरी म्हणजे जेव्हा स्पर्मचं तिथे एंट्री होतं तेव्हा त्याला म्युकस हवा असतो, नाहीतर ते काय करतील, डिस्ट्रॉय होतील. तर म्युकसला मॅनेज, म्युकस कशासाठी असतो, तर फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मॅच करण्यासाठी किंवा कॉप्युलेशनसाठी. तर
हे बघा, पहिली गोष्ट कॉप्युलेशन म्हणजे काय असतं, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला काय करतं, एंट्री देतो, त्याला कॉप्युलेशन म्हणतात. म्हणजे पेनिसला जेव्हा वजायनामध्येच पेनिसची काय होते, एंट्री होते आणि तिथेच त्यासाठीच तिथे कशाची आवश्यकता असते, म्युकोसल लेअरची. तिथे जे स्पर्म वगैरे असणार तर ते डिस्ट्रॉय होऊ नयेत, त्यासाठी तिथे म्युकोसा लेअर असतो. मसल्स यासाठी असतात की तो पार्ट जो असतो तो मस्क्युलर असला पाहिजे. नंतर ऍडव्हेंटिशिया म्हणजे त्याला सपोर्टिव्ह लेअर, असे 3 प्रकारचे लेअर असतात. तर म्युकोसल इपिथिलियम इज स्टॅटेड, तर माहिती आहे तुम्हाला, हे म्युकोसल ज्या सेल्स असतात त्या जशा इंडोमेट्रियम मध्ये सांगितलं होतं मी, युटेरसला जशा लेयर्स असतात त्या कोणत्या होत्या, इपिथिलियल स्टॅटिफाईड. का, कारण त्यांचं काय काम होतं, काहीतरी पाठवणं. तसं यांचंही काम असतं म्युकस तयार करणं, म्हणून ह्याही त्याच असतात. आता नॉन कॅरेटेनाइड अँड स्टोर ग्लायकोजन, तर ह्या नॉन कॅरेटेनाइड्स असतात, कॅटेनाइड्स असणं आणि ग्लायकोजन, स्टोर ग्लायकोजन. तर हे महत्वाचं फंक्शन आहे की ते थोडंसं ग्लायकोजन स्टोर करणाऱ्या सेल्स असतात. आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजन असतं इन द फॉर्म ऑफ, म्हणजे ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन असतो. फूड स्टोअर केलं जातं, तर थोडंसं तिथे फूड स्टोरेज केलं जातं. तर कॅरेटेनाइड्स असणं म्हणजे कॅरेटेनाइड्स सेल असणं किंवा नॉन कॅरेटेनाइज असणं, तर कॅरेटीन त्याच्यामध्ये असलं तर कॅरेटेनाइज म्हणतो आपण, किंवा नसलं तर नॉन कॅरेटेनाइज असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर कॅरेटीन म्हणजे काय, तर कॅरेटीन हे आपल्याला आपलं कॅरेटेनाइज म्हणजे आपल्या सेलचे कंटेन आहे कॅरेटीन. याच्यावरती जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बोलेल. तर कॅरेटीन नसणं याला म्हणतात नॉन कॅरेटेनाइज, तिथे नसतं. there is no gland but the cervical secretions of mucus received in vagina. तर तिथे ग्लँड्स वगैरे अशा नसतात, पण तिथे काय होतं की तो इनर लेअर असतो तो करत असतो, तिथे म्युकस तयार करत असतो. ठीक आहे. हे बघा, देर इज नो ग्लँड बट द सर्वायकल सिक्रेशन ऑफ म्युकस रिसिव्ह इन वजायना. आता हा जो युटेरस असतो, ह्या युटेरसला इथे सर्विक्स असतो आणि वजायना. तो वजायनाचं इनर लाईन म्युकस तर तयार करत असतं, पण इथे काही अजून ग्लँडचे सिक्रेशन्स येतात. तर ते वॉल मध्ये तर काही नसतं, पण तो हा सर्विक्स जो असतो इथून ते काय येतात, खाली काही सिक्रेशन येत असतं. तर लक्षात ठेवायचं, देर इज नो ग्लँड इन दी वजायना. तर ते वरतून सिक्रेशन सर्विक्स, ह्या सर्विक्स मधून येत असतात. द ओपनिंग ऑफ वजायना इनटू व्हेस्टिब्यूल इज कॉल्ड एज द वजायनल ओरिफिस. सांगितलं होतं. तर आपण काय बघितलं, जसं मेल्स मध्ये काय असतं, मेल्स मध्ये सांगितलं तुम्हाला की हा जो पेनिस असतो त्याला बाहेरून काय असतात, एक इरेक्टाईल टिश्यू असतात, आणि हा जो युरेथ्रा असतो त्याला इथे ओपनिंग असतं, त्याला आपण युरेथ्रल ओपनिंग म्हणतो. तसं वजायनाला काय असतं, स्वतःचं ओपनिंग असतं. तर वजायनाला ओपनिंग काय, आपण वजायनल ओपनिंग, म्हणजे ही वजायना आहे, ही इथे ओपन होणार, तर याला म्हणणार आपण वजायनल ओपनिंग. नेक्स्ट आहे, इट्स ओपनिंग कवर्ड बाय partially by fold of mucous membrane, तर हायमेन. तर ऍक्च्युली ही जी वजायनल ओपनिंग असते, तर याला काय असते, हायमेन एक कन्सेप्ट असतो की म्हणजे हे ओपनिंग असेल तर याला एक लेअर बाहेरून असतो, त्याला हायमेन म्हणतात. ऍक्च्युली पार्शियल हायमेन असतो. तर हा एक हायमेन फिमेल मध्ये एक पोर्शन असतो की जो काय करतो, ओरिफिसला काय असतो, सराउंडेड असतो. द वजायना ऍक्ट एज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो ऍज वेल एज द बर्थ कॅनल ड्युरिंग द पार्च्युरेशन. तर जी वजायना जी असते ती वजायना ऍक्ट करते ऍज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल, म्हणजे या युटेरस मधनं जेही फ्लो होतात ते ह्या वजायना मधनं जातात. आणि ते दुसरी गोष्ट की हे जे वजायनाच्या वरती जो युटेरस असतो त्यात बेबी असतो, तर बेबी ह्या वजायना मधनच बाहेर येतो. तर लक्षात ठेवायचं की वजायनाचं ऍडव्हान्टेज काय किंवा त्याचा यूज काय, तर सिंपल गोष्ट आहे, मेन्स्ट्रुअल फ्लो तिथूनच होणार आणि बेबीचं बर्थ, त्याला पार्च्युरेशन तिथेच होणार. तर काय काय बघितलं बघू आपण. महत्वाची गोष्ट वजायनामध्ये की वजायनाचे 3 लेयर्स असतात. मधला लेयर असतो तो म्युकोसल असतो, तो म्युकस तिथे सेक्रेट करत असतो, कारण कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. कॉप्युलेटरी म्हणजे काय, हा पेनिसला काय करतो, रिसीव्ह करतो. तर पेनिस मधनं इथून काय करतात, स्पर्म इथे सोडले जातात, या प्रोसेसला कॉप्युलेशन म्हणतात. म्हणजे मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इथे काय करतात, एकमेकाला मीट करतात, तर त्याला कॉप्युलेशन आपण म्हणतो. मस्क्युलर लेअर असतं तिथे. इथे नॉन कॅरेटनाइज टाईपच्या सेल्स असतात. लक्षात, एवढं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त हे लक्षात ठेवून इटोलांनी की इथे ग्लायकोजन स्टोअर केला जातो. नेक्स्ट आहे की इथे ग्लँड्स वगैरे हा कन्सेप्ट नसतो. का, कारण हा एक ऑर्गन आहे की तो मीटिंग करण्याचं काम करतो किंवा
स्पर्म रिसीव्ह करण्याचं काम करतो. तर तिथे ग्लॅन्ड्स असणं आवश्यक नाहीये. मग इथे काही सिक्रेशन्स लागतात. ते कोणत्या पार्ट कडनं येतात तर लक्षात ठेवायचं की वरचा जो पोर्शन आहे तर काय म्हणतो आपण सर्व्हिक्स. तर सर्व्हिक्स कडनं काही सिक्रेशन्स ते वजानामध्ये येत असतात. जिथे ते ओपन होतात, वजायना बॉडीच्या बाहेर ओपन होतो, तर त्याला म्हणायचं व्हाजिनल ओरिफिस. जिथून की फ्लो बाहेर येतात. हायमेन म्हणजे काय तर त्याला एक प्रकारचं फोल्ड्स नाही म्हणता येणार. त्याला एक कव्हर असतं, एक छोटंसं पार्शियली फोल्ड्स असतो, मेम्ब्रेन असतं, त्याला हायमेन म्हणतात. तर हायमेन ऍक्च्युली असं काय हायमेनचं असं काही मोठा ऍडव्हान्टेज बॉडीमध्ये वगैरे नसतं. जस्ट एक त्याला म्हणतो की एक कव्हरिंग तिथे असतं वजायनाला, तर त्याला आपण म्हणतो हायमेन. आणि वजायना ऍक्ट अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो. तर हा जो मेन्स्ट्रुअल फ्लो जो होत असतो ह्या वजायनातनं बाहेर होत असतो आणि तिथूनच बेबीला बर्थ होत असतं. अशा प्रकारचा हा काय असतो वजायना ओरिफिस असतो. ठीक आहे. तर काही डाऊट्स असेल तर विचारू शकता वजायनामध्ये. नेक्स्ट आहे एक्सटर्नल जिनेटिलिया. एक्सटर्नल जिनेटिलिया म्हणजे तुम्हाला मागे डायग्राम दाखवली होती मी की व्हॉल्वा वगैरे दाखवली होती मी तुम्हाला की एक्सटर्नल जिनेटियामध्ये काय असतं फिमेल जो पार्ट्स असतात त्याच्यामध्ये व्हॉल्वा त्याला म्हणतात. ते हे कव्हरिंग आणि वॉपिंग एलिमेंट्स असतात. म्हणजे ते काय करतात वजायना जे ओरिफिस असतं वजायनल ओरिफिसला ते काय करतात कव्हर करतात. त्याला आपण व्हॉल्वा म्हणतो. हे वॉर्पिंग किंवा कव्हरिंग करतात. आणि त्याचे महत्वाचे पार्ट असतं पहिलं सांगितलं होतं तुम्हाला व्हेस्टिब्युल. हा पहिला पार्ट असतो जो की व्हॉल्वाचा पार्ट असतो. व्हेस्टिब्युल म्हणजे काय इट इज मीडियम व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ व्हॉल्वा इन्क्लोजिंग द युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग. त्या व्हेस्टिब्युलचं काम काय असतं की युरेथ्रल आणि व्हजायनल जे ओपनिंग असतं बॉडीचं फिमेल्स मध्ये त्याला काय करणं इन्क्लोज करणं म्हणजे काय करणं बंद करणं. तर त्याला ओपनिंगला क्लोज करणं हे काम असतं व्हेस्टिब्युलचं. तर व्हेस्टिब्युल हे जे युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग असतं त्याला काय करतं टोटली क्लोज करतं. तर लेबिया मेजोरा आणि लेबिओ मायनोरा अजून त्याचे पार्ट्स असतात तिथे दोन असतात लेबिया मायनोरा आणि लेबिया मेजोरा. तर धीज आर अनदर पेअर ऑफ फोल्ड्स. तर तिथे काही फोल्ड्स असतात तर त्यांना आपण काय म्हणतो लेबिया मायनोरा. तर हा इनर फोल्ड असतो टू द लेबिया मेजोरा. म्हणजे लेबिया मेजोरा हा बाहेरचा असतो तर लेबिया मायनोरा हा मधला असतो. विच दे मर्ज पोस्टिलिली टू फॉर्म द city which toward the anterior they and coverage into the hood like covering around the clitoris. तर लक्षात ठेवा की क्लिटोरिसिस सांगितलं तुम्हाला की एक क्लिटोरिसिस एक पॉइंट असतो की तिथे हे काय करतात लिबिया मेजोरा आणि लिबियो मायनोरा. हा मेजोरा आहे आणि हा मायनोरा हे काय करतात एका ठिकाणी कनेक्ट करतात. तर त्याला म्हणतात की क्लिटोरिसिस. हे बघा दे आर मर्ज पोस्टिलिली म्हणजे हे अशा प्रकारे पोस्टर पार्ट इथे कनेक्ट करतो. हा पोस्टर आणि अँटेरियर अँड कवर्ड विथ हुड लाईक कव्हरिंग असं एक पोर्शन इथे तयार होतो. हा वरचा पोर्शन त्याला म्हणायचं क्लिटोरिसिस. ठीक आहे. तर त्याला चिट्टे पोस्टेरियरली चिट्टे म्हणतो आपण. चिट्टे आता तुम्हाला डायग्राम दाखवतो मी. कुठे गेलं आधी तुम्हाला सांगतो नंतर डायग्राम दाखव. ठीक आहे. तर आपण काय बघितलं आधी व्हेस्टिब्युल बघितलं. व्हेस्टिब्युलचं काम होतं की त्याला युरेथ्रल आणि व्हजायनल ओपनिंगला काय करणं इन्क्लोज करणं म्हणजे त्याला बंद करणं. लिबिया मायनोरा काय होता हा इनर पोर्शन होता अजून याचा की तो इनर पोर्शन काय करत होता की एका पॉइंटला मीट करत होता. त्या पॉइंटला आपण म्हटलं क्लिटोरिस. ठीक आहे. लिबिया मिनरच्या बाहेरचा पार्ट पोर्शन असतो मेजोरा. तर आपण मेजोरा बघू आता. तर क्लिटोरिसिस दिलेला आहे तिथे. क्लिटोरिसिस म्हणजे काय तर इट्स अ स्मॉल कोनिकल सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन. तर एक फिमेल्स मध्ये एक सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन असतं लेंग अँटेरियर एंड ऑफ द लिबिया मायनोरा. तर हे लिबिया मायनोरा असे एका ठिकाणी मीट होतात आणि त्याला आपण क्लिटोरिसिस म्हणतो. आणि इट हॅज पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू आणि इथे इरेक्टाईल टिश्यू असतात जसं मेल्स मध्ये जे असतात हा पेनिस असतो त्याच्या बाहेरच्या ह्या टिश्यू असतात त्या इरेक्टाईल्स असतात. तशा फिमेल्स मध्ये इथे इरेक्टाईल टिश्यू असतात. The corpus cornosa and is homologous to the penis. तर हे जे इरेक्टाईल टिश्यू असतात तर इरेक्टाईल टिश्यू दी कॉर्पस कॉर्नोव्होसा अँड इज होमोलॉगस टू द पेनिस. म्हणजे पेनिस मध्ये जे टिश्यू असतात तिथे टिश्यू असतात जे की इरेक्टाईल असतात. इरेक्टाईल म्हणजे काय ते काय करतात इरेक्ट करतात म्हणजे काय तर सेक्शुअल एक्सपोजर जेव्हा असतो तेव्हा त्या पेनिसला काय करतात इरेक्ट म्हणजे करतात. तर ते त्या सेम सिच्युएशन असते की इथेही काही फिमेल्स मध्ये इरेक्टाईल टिश्यू असतात आणि त्याचं काम असतं की सेक्शुअल जे म्हणतो आपण की त्याची इमर्ज म्हणतो म्हणजे
मेल फिमेल सेक्स करणार. याचा अर्थ काय, तर तिथे त्यांच्यामध्ये काही इमोशन्स वगैरे किंवा त्यांच्या बॉडी पार्ट्सला किंवा ऑर्गन्सला हे वजनाला ऑपरेट करण्याचं काम हा क्लिटोरिस करत असतो. त्याला आपण सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन असं म्हणत असतो. तर तिथे पेयर ते टिश्यूची असते, त्याला इरेक्टाईल आपण पेयर म्हणतो, आणि तो सेम असतो कोणासारखा, पेनिस सारखाच असतो. ठीक आहे. तर त्या टिश्यू नाव काय आहे, कॉर्पोरा कार्नोसा. तर लेबिया मायनोराच्या बाहेर असतो लिबिया मेजोरा. These are the pairs of fleshly folds of the kin forming boundary of the vulva. आता हे मेजोरा हे बाहेरचे पोल्स असतात आणि हे काय करतात, बाउंड्री फॉर्म करतात व्हॉल्वाची. दे आर होमोलॉगस टू द स्क्रॉटम. आणि यांचं काम कसं असतं, जसं काम मेल मध्ये असतं, यांचं काम कसं असतं, स्क्रॉटम सारखं असतं. म्हणजे हा स्क्रॉटम आहे आणि हे बघा स्क्रॉटम सारखं असतं, म्हणजे मेल सोबत आपण कम्पेअर करतो, तर हा स्क्रॉटम आहे, याच्यामध्ये टेस्टिस आहे. तर स्क्रॉटम कसं टेस्टिसला कव्हर करतो, तर तशा प्रकारे यांचं काम असतं. दे सराउंड ते सराउंड आणि प्रोटेक्ट द पार्ट ऑफ एक्सटर्नल जेलिटिया. म्हणजे त्या मेल जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत, जे त्यांचे जे मधले आता लिबिया मायनोरा आहे किंवा त्यानंतर मग युरेथ्रल ओपनिंग आहे किंवा मग वजॅनल ओपनिंग आहे, यांना सर्व प्रोटेक्ट करण्याचं काम काय असतो, हा लिबिया मेजोरा करत असतो. स्पेशली फोल्ड्स असतात आणि एक्सटर्नल जिलिटी आहे, म्हणजे हे बाहेरून आपण त्याला बघू शकतो, व्हिजिबल बाहेरचे पोर्शन असतात. आणि याच्यामध्ये युरेथ्रल आणि वजनल ओपनिंग सर्वच याच्यामध्ये आलेलं. ठीक आहे. तर व्हॉल्वाचा हा बाहेरचा पोर्शन असतो. आणि मॉन्स प्युबिस म्हणजे काय, इट इज अ फ्लेशली इलिव्हेशन अबोव द लिबिया मेजोरा अँड मॉन्स प्युबिस अँड द आउटर पार्ट्स ऑफ द लिबिया मेजोरा शोज द प्युबिक हेअर. तर आता इथे मॉन्स प्युबिक म्हणजे काय, तर एक पोर्शन आपण त्याला जनरली म्हणतो की एक फ्लेश इलिव्हेटेड अबोव लिबिया. आता हा लिबिया मेजोरा असतो, इथे थोडासा इलिव्हेटेड पोर्शन असतो, त्याला आपण मॉन्स प्युबिस म्हणतो. तर हा आउटर पोर्ट असतो लेबिया मॅजोराचा. म्हणजे हा लेबिया मॅजोरा असेल, हा लेबिया मॅजोरा असेल, तर याच्या बाहेर हा इथे थोडासा इलिव्हेटेड पोर्शन असणार आहे, त्याला मॉन्स प्युबिस म्हणतात. आणि हा लेबिया मॅजोरा म्हणजे हा मायनोरा, हा मध्ये मायनोरा, डायग्राम सांगतो. हा आहे युरेथ्रा, हे आहे वजॅनल ओपनिंग, हा लिबिया मायनोरा, इथे क्लिटोरिसिस, हा लिबिया मेजोरा. आणि लिबिया मेजोराचा हा बाहेरच्या पोर्शनला थोडा आपण काय म्हणतो, मॉस प्युबिस म्हणतो. आणि हा त्याचाच अपर पोर्शन असतो. आणि इथे फिमेल्स मध्ये काय असतात, प्युबिक हेअर्स असतात. म्हणजे हेअर्स जसे मेल्सला हे बघा रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स मध्ये काय असतात, हेअर्स असतात. जसे की आर्मपिट्स मध्ये असतात, म्हणजे आपण काखेत असतात, किंवा मेल्सला बियर्ड्स असतात. तसे मेल आणि फिमेल दोघांना रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला काय असतात, प्युबिक हेअर्स असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे सिस्टीम असतं. तर याच्यामध्ये आपण काय काय बघितलं मग, वजायना, एक्सटर्नल जेनेटिलिया आणि त्याचे पार्ट्स. पार्ट्स काय होते, तर व्हेस्टिब्युल हा मधला पार्ट, लिबिया मायनोरा, लिबिया मेजोरा, क्लिटोरिसिस, प्युबिक, मॉस प्युबिस. तर एवढे पोर्ट तुमच्या सिलेबसला आहे. तर याच्यामध्ये ऍसेसरी ग्लँड्स एक लास्ट पॉइंट आहे, तो याच्यामध्ये काही डाऊट आहे का, वजायनामध्ये किंवा एक्सटर्नल जेनेटिलियामध्ये? सर एनसीईआरटी मध्ये एक कमेंट आहे हायमेन बद्दल की प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ हायमेन इज नॉट रिलायबल इंडिकेटर ऑफ व्हर्जिनिटी. तर याच्याबद्दल थोडं सांगा ना. हे बघा, हायमेन हा जो असा कॉन्सेप्ट आहे की हायमेन म्हणजे काय, तर आता हा जो पोर्शन आहे हा वजायना आहे आणि वजायनामध्ये इथे ओपनिंग आहे. तर याच्या बाहेर इथे ओपनिंग जवळ एक लेयर असतो, त्याला हायमेन म्हणतात. तर हायमेन हा जर हायमेन बद्दल लोकांचे असे ओपिनियन्स आहेत की हायमेन म्हणजे काय, तर हायमेन जर तिथे ऍक्च्युली नसेल किंवा तो टियर झाला असेल, तर लोकांचं की तो कशाचा कनेक्टेड असतो, वजायनाशी. हे बघा, हे रिलेशन जातं वजायनाशी. वजैना हा असा पोर्शन असतो की याचं काम असतं पेनिसला रिसिव्ह करणं कॉप्युलेशन. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इथे काय केला, तो रिसिव्ह केला जातो, त्याला आपण कॉप्युलेशन म्हणतो. ठीक आहे. तर हे कॉप्युलेशनची प्रोसेस ही वजायनामध्ये होते आणि ती मेल पेनिस इथे एंटर केल्याशिवाय होत नाही. म्हणजे इथे मेल पेनिस एंट्री करणार, त्यालाच म्हणतात आपण कॉप्युलेशन. आता कॉप्युलेशन होणार तर तिथे एक लेअर ऑलरेडी असतो फिमेल मध्ये, त्याला हायमेन म्हणतात. आता तो हायमेन तिथे पेनिस एंटर केल्यानंतर सिंपल गोष्ट आहे की त्याला एक एक वजैनाला एक ऑलरेडी एक लेअर आहे, जो त्या ओपनिंग वरती बसवलेला आहे. तर तो ओपनिंगचा लेअर जर ब्रेक होणार तेव्हा तिथे पेनिस एंटर करू शकतो. सिंपल गोष्ट आहे. मग काय होतं की तिथे व्हर्जिनिटीचं रिलेशन असं असतं की लोकांचं असं म्हणणं असतं की हा जो हायमेन आहे, हा जर टियर झाला
झालाय किंवा ब्रेक झालाय, तर त्यांचं म्हणणं असतं की तिथे व्हर्जिनिटी ब्रेक झालेली आहे. म्हणजे तिथे त्यांचं म्हणणं असतं की तिथे आधीच कॉप्युलेशन झालेलं आहे. म्हणजेच काय की तिथे ते व्हर्जिन नाहीये. व्हर्जिनचं रिलेशन आपण काय लावतो की कोणाशीही त्या फिमेलने मीट केलेलं नाही. याला आपण व्हर्जिन म्हणतो. म्हणजे तिथे पेनिस आणि वजानाचं रिलेशन आलेलं नाही. मग लोक ते रिलेशन लावतात हायमेन सोबत. म्हणजे हायमेन जर तिथे प्रोटेक्टेड असेल तर लोक म्हणतात की ती फिमेल व्हर्जिन आहे. अशा प्रकारे लोकांचे कमेंट असतात. पण ऍक्च्युली ते कमेंट्स फॉल्सही असतात, कारण त्याचा आणि तुमच्या कॉपरेशनचा कधी संबंध कधी कधी येत नाही. तर त्याच्यामुळे त्याच्यावरून तुम्ही कमेंट करू नाही शकत की हायमेनचा आणि तुमच्या व्हर्जिनीचा असा मोठा संबंध आहे. हा, हायमेनचा संबंध कधी लावला जातो की जेव्हा तिथे तुम्ही केसेस बघतात, तर रेप वगैरेच्या केसेस बघतात, तेव्हा तिथे काय होतं की ते ऍक्च्युली पॉप्युलेशन मध्ये ऍक्च्युली नीट कन्सिडर केलं जात नाही. ते फोर्स एक पॉप्युलेशन असतं आणि तिथे 100% हायमेन हा ब्रेक होणार. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही एक सेक्शुअल एक्सपोजर मध्ये असतात, म्हणजे मेल आणि फिमेल हे कधी एकत्र येतात जेव्हा की त्यांना काहीतरी सेन्सेशन असेल किंवा ते ऍक्च्युली त्या पॉप्युलेशनला तयार असतील. पण जेव्हा ते तयार नाहीत आणि फिमेल जर तिथे एक्सपोजरसाठी तयार नाही आहे, तर सिंपल गोष्ट आहे की तिथे जे व्हजायनल ओपनिंग्स असतात वगैरे ते ब्लॉक केले जातात. म्हणजे त्यांची डायमीटर एकदम कॉन्ट्रॅक्ट केली जाते. आणि तिथे जर कोणी जर तिथे कॉप्युलेशन करण्याचा प्रयत्न केला, तर तो हायमेन ऍक्च्युली ब्रेक होतो. तर तिथून काय होतं की मग तिथून त्या केसेसमध्ये आपण डिटेक्ट करतो की तिथे चेक केलं जातं की हायमेन्स बद्दल काय आहे, किंवा तिथे वजायनामध्ये काही तिथे काही ब्लिडिंग वगैरे आहेत, किंवा तिथे काही स्पर्मचे काउंट आहे का. तर त्याच्यावरून आपण रेप केसेस वगैरे डिटेक्ट करतो. पण असा त्याचा काही संबंध जास्त येत नाही की तुमच्या व्हर्जिनिटीशी डायरेक्टली संबंध लावला जात नाही. कळालं? हो सर. डाऊट कोणाला? हे बघा, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की ही बायोलॉजी आहे. आणि बायोलॉजीमध्ये जेव्हा मी बायोलॉजी शिकलो होतो, म्हणजे किती वर्षापूर्वी, सिंपल गोष्ट आहे, भरपूर म्हणजे 2007-8 मध्ये शिकलो असेल, 6-7 मध्ये. तेव्हा आमच्या टीचरांनी आम्हाला बायोलॉजी शिकवताना पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं. कसं आहे की ही जी म्हणजे ऍक्च्युली आमच्या लेक्चरला काही मुलं असले होते. म्हणजे आमच्या पहिल्या लेक्चरला असं झालं होतं की आमच्या लेक्चरला पोस्टर दाखवले होते. सरांनी मोठे मोठे पोस्टर, समजतं ना, ते पूर्ण फळ्याभर पोस्टर घेऊन आले होते. मेल रिप्रोड्यूस सिस्टीम आणि फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीम. आणि सिंपल गोष्ट आहे, आपले हसणारच ना मुलं. तर सिंपल आहे, क्लासमध्ये आता तुम्ही क्लासमध्ये किती जातात नाही, आता हे तुम्ही ऑनलाईन शिकताय. तर एक एक म्हणजे 150 मुलांचा क्लास आहे आणि तिथे तुम्हाला मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम लावली, तर लोक हसणार. सर्व काही मुलं हसले होते. मग सरांचं तेच म्हणणं होतं की कसं आहे की आमच्या सरांनी आम्हाला 1 घंटा यासाठी दिला होता पहिला, की हसण्यासारख्या गोष्टी इथे काही नसतात. हे तुमचा बॉडी पार्ट आहे. आणि बॉडी पार्ट पेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे आहात, तुम्ही ह्या वर्गात बसले आहात, तर तुम्ही ह्याच प्रोसेसमुळे बसले आहात. म्हणजे तुम्ही जर फर्टिलायझेशन नाही झालं, तर तुम्ही तुमचं एक्झिस्टन्सच नाहीये. फर्टिलायझेशन हे म्हणून तुम्ही आहात, म्हणून मी आहे. मी काय आहे तर फर्टिलायझेशनमुळे, असं आमच्या सरांचं कमेंट होतं. तर सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम, आणि हे फक्त अभ्यासासाठी नाहीये, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे किंवा काही गोष्टी सांगतोय, तर ह्या फक्त काय नुसतं पेपरमध्ये म्हणून नाही. तर तुमचे काही डाऊट्स असतील तरी तुम्ही विचारू शकता. म्हणजे काय होतं की हा आपला बॉडी पार्ट्स आहेत आणि याचं तुम्हाला नॉलेज असणं महत्वाचं आहे. याला सिंपल गोष्ट आहे, तुम्ही आता भरपूर गोष्टी ऐकल्या असेल, सेक्स एज्युकेशन वगैरे, तर सिंपल ह्याच गोष्टी सेक्स एज्युकेशन मध्ये येतात. मुलांनाच माहिती पाहिजे बॉडी पार्ट्स, आणि तो टॉपिक यासाठीच टाकलाय की तुम्हाला तुमच्या बॉडी पार्टचं नॉलेज असलं पाहिजे. तर तुम्ही शिकता ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम का शिकतायत आता, तर तुम्हाला माहिती असावं की तुमच्या बॉडीमध्ये काय आहे, तुमची बॉडी वर्क कशी करते. तर त्यात असं याच्यासारखं नाहीये की तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही फ्रेंकली विचारू शकता. आणि तसं, आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी आहे ही, म्हणजे त्याच्यामध्ये आता आम्हाला तर किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे जास्त 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 10-12-13 वर्षापूर्वीची, की आमचे सर तेवढे फ्रँक होते. तर सिंपल गोष्ट आहे की तसे फ्रँक होते, तर त्याच्यामुळे त्यांचं स्टुडंट आहे, तर मलाही फ्रँकच राहावं लागणार आहे. आमचे सरही तसेच होते. तर सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला जाणवत असेल की मी एवढं फ्रँकच असतो, मी जास्त याच्यामध्ये असं मला काही वाटत नाही. ठीक आहे. सर डाऊट आहे कुणाला? बोला. सर तुम्ही बोलले होते की रेपच्या केसेसमध्ये फोर्स केला तर आयमीन ब्रेक होतो, आणि जर फोर्सची केस नसली, म्हणजे रेपची केस नसली, फोर्स नाही हे केला, बघा, तर मग आयमीन ब्रेक नाही होत माझं का? म्हणणं आहे, हे बघा कसं असतं की हायमेन ऍक्च्युली जनरल पॉप्युलेशन मध्येही ब्रेक होऊ शकतो. समजलं? म्हणजे जनरल मेल आणि फिमेल मीट करणार तरीही हायमेन ब्रेक होऊ शकतो. पण असं रिलेशन नसतं की हायमेन ब्रेक झालेला आहे म्हणजे व्हर्जिनिटी गेलेली आहे, याचं रिलेशन नसतं. समजतंय? मी कमेंट कशावरती करतोय
कमेंट एनसीईआरटी काय आहे की हायमेन ब्रेक झाला आहे म्हणजेच व्हर्जिन वुमन नाही आहे, हा प्रश्न. तर माझं कमेंट हे आहे की व्हर्जिन नसणं आणि हायमेनचा असा डायरेक्टली संबंध लागत नाही. म्हणजे काही मुली व्हर्जिनही असतात पण त्यांचा हायमेन ब्रेक होऊ शकतो, त्याला भरपूर रिझन्स आहे. ठीक आहे, किंवा पॉप्युलेशन होऊनही हायमेन तसंच राहू शकतं, तर तोही प्रश्न नाही. ठीक आहे, तर तुम्ही व्हर्जिन हायमेन वरनं डायरेक्टली व्हर्जिनिटी बद्दल काही बोलू शकत नाही, हे माझं स्टेटमेंट आहे. कळालं? म्हणजे व्हर्जिन असणं म्हणजे हायमेन तिथे असलंच पाहिजे याचं काही रिलेशन नाही. मग सर एकदा हायमेन समजा ब्रेक झालं तर ते परत रिजनरेट होतं का? ऍक्च्युली हायमेन ऍक्च्युली एक लेअर असतो, हे बघा बारीक लेअर असतो, एक सिम्पल एक लेअर समजतो ना, एक छोटासा लेअर. आता तो लेअर जर ब्रेक झाला तर ती बॉडी त्याला रिजनरेट नाही. ठीक आहे, तो एक सिम्पली लेअर असतो, तो ब्रेक होतो, दॅट्स ऑल. सर आणि हायमेनचा फर्टिलायझेशन वरती काही फरक नाही पडत? हायमेनचा फर्टिलायझेशनशी असा काही संबंध नाही. म्हणजे जर आता सिम्पल आहे, कोणी आता सिम्पल कोणाला आता पहिला बर्थ झाला, बेबी बर्थ केला, बरोबर, तर एक पॉप्युलेशन झालं, हायमेन त्याला राहून गेला, म्हणजे तो ब्रेक झालाच नाही तरी फर्टिलायझेशन चांगल्या प्रकारे झालं, स्पर्म गेलेत आणि फर्टिलायझेशन झालं. आता बेबीला तर त्याच ट्रॅक मधनं यायचंय ना, तर हो. हायमेनचा आणि तुमच्या फर्टिलायझेशन, आता दुसरं बेबी होऊ शकत नाही का? तर बेबीचा आणि त्या हायमेनचा असा काही संबंध नाही. म्हणजे गोष्ट अशी की हायमेन असणं किंवा नसणं याच्यात तुमच्या फर्टिलायझेशनचा असा मोठा काही संबंध नाही. ठीक आहे, तो एक जस्ट लेअर असतो, दॅट्स ऑल. तो ब्रेक होतो, संपली गोष्ट. त्याचा आपल्या संस्कृतीशी वगैरे लोकांचा व्हर्जिनिटीशी संबंध लावला जातो. तर काही कंपॅरेटिव्ह मध्ये ओके आहे, म्हणजे तो ब्रेकही होतो भरपूर केसेसमध्ये. पण काही केसेसमध्ये असं होतं की भरपूर केसेसमध्ये फिमेल्स असतात, त्यांच्यामध्ये कधी कधी व्हर्जिनिटी मध्येच्या आधी तो ब्रेक होऊ शकतो. काही ऍक्सिडेंटल केसेस असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, तिथे ब्रेक होऊ शकतो. तर त्याच्याने तुम्ही व्हर्जिनिटीचं रिलेशन नाही लावू शकत. समजलं? हो सर, कळालं. तर हायमेन ऍक्च्युली डायग्राम हे बघा, एक हायमेन वरती ऍक्च्युली एक टेड टॉक्स मध्ये तुम्हाला एक चांगलं मोठं कम्युनिकेशन आहे. तर त्याच्यावरती भरपूर चांगलं कम्युनिकेशन त्यांनी केलंय की लोक कशावरती बिलीव्ह करतात किंवा लोकांचं काय म्हणणं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे व्हर्जिनिटी हा कन्सेप्टच वेगळा आहे ऍक्च्युली. म्हणजे आता सिंपल गोष्ट आहे की व्हर्जिनिटीचं कन्सेप्ट असा लावला जातो की तुम्ही मेल आणि फिमेलने कधी मीट केलेलं नसेल, तर सिंपल गोष्ट आहे. म्हणजे व्हर्जिन असणं किंवा नसणं, मला वाटतं तेवढा मोठा नाही फरक पडत. तर तुम्हाला हायमेन ऍक्च्युली डायग्राम असेल तर ते ठीक आहे, दाखव बघतो.